श्री स्वामी समर्थ. जय देवी सिद्धिदात्री. भक्तांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी तुम्ही कधीच ऐकली नसेल. नवरात्रीच्या 9व्या दिवशी पूजली जाणारी सिद्धिदात्री देवी. तीच ती देवी जिने त्रिदेवांना विश्वनिर्माण, पालन आणि संहार करण्याची शक्ती दिली. तीच ती देवी जिने भगवान शिवाला अर्धनारीश्वर रूप दिलं. पण खरी गोष्ट एवढी सोपी नाही हां. या कथेत आहे रहस्य, अडथळे आणि थरार, आणि तसाच शेवट जो तुमच्या मनाला कायमचा भिडेल. चुकून झालेल्या पापांचा नाश सिद्धिदात्री देवी स्वतः प्रकट होऊन करतील आणि वर्षभरात घरात माता लक्ष्मीचा वास राहील. गरिबी कितीही दाराशी उभी असेल, रोगराई कितीही शरीराला त्रास देत असेल आणि शत्रू कितीही सामर्थ्यवान असेल, या मातेची कृपा मिळाली की सर्व संकट वाऱ्यासारखी नाहीशी होतात. या कथेमध्ये अशी सामर्थ्यवान शक्ती आहे की मरेपर्यंत देवी संरक्षण करत राहतील. भक्ताच्या अंगावर कोणतंही संकट राहू देणार नाहीत. म्हणूनच ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक करू नका, नाहीतर जीवनभर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच तुम्हाला एकच विनंती आहे, ही कथा कुठेही स्किप करू नका. तुमच्या आयुष्यातील काही मिनिटं या कथेला ऐकण्यासाठी द्या आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत या प्रवासात प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे तो ऐका. छोटाही भाग चुकवला तर संपूर्ण रहस्य समजणार नाही. आणि ही गोष्ट आवडली असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सिद्धिदात्री देवीची कृपा मिळवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, जय श्री सिद्धिदात्री देवी, श्री स्वामी समर्थ, जय माता दुर्गा. चला तर मग सज्ज होऊया पुढची कहाणी ऐकायला. सिद्धिदात्री देवीची अद्भुत कथा. प्राचीन काळी एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावात दरवर्षी नवरात्रीच्या 9व्या दिवशी एक गूढ परंपरा चालायची. ज्या परंपरेनुसार गावातील निवडक माणसं सिद्धिदात्री देवीच्या दर्शनासाठी दैवी मार्गाने निघायचे आणि परत आल्यावर त्या लोकांना एक अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी प्राप्त व्हायची. पण कुणालाही त्या प्रवासाचं खरं रहस्य ठाऊक नव्हतं किंवा त्या प्रवासावरून परत आलं की त्या प्रवासाबद्दल काहीही लक्षात नसायचं. गावकऱ्यांच्या मनात एकच प्रश्नाची छाया होती, हा प्रवास नेमका असतो कसा? कोणतं रहस्य दडलेलं आहे आणि देवी कोणत्या रूपात प्रकट होते? त्या वर्षी गावात एक तरुण होता. तो जिज्ञासू आणि साहसी होता. त्याचं नाव माणिक असं होतं. त्याला ही परंपरा उलगडण्याचा उत्सुकता झाली. त्याने निर्णय घेतला आणि रात्रीच्या काळोखात मिणमिणत्या दिवट्याच्या प्रकाशात जंगलाच्या वाटेवर पाऊल ठेवलं. जशी रात्र गडद होते तसतशी वाऱ्याची कुजबूज, पक्ष्यांचे किंचाळणे, पानांची सळसळ आणि दुरून येणाऱ्या ढोलताशांच्या मंद निनादांनी वातावरण अधिकच गूढ होत गेले. जणू सृष्टीच्या त्या प्रवासाचा साक्षीदार बनली आहे. पुढे जाताना माणिकला 4 भयानक अडथळे भेटतात. पहिला म्हणजे अज्ञानाची नदी, जिथे प्रत्येक पावलागणिक स्वतःचे आवाज परत घुमत राहतात आणि भीती वाढवतात, जसं की आपल्या मनातील काही विचार. पण माता शैलपुत्रीच्या स्मरणाने तो आत्मविश्वास मिळवतो आणि पुढे पार होतो. दुसरा रस्ता भेटतो, तो म्हणजे भ्रमाचं वाळवंट, जिथे मृगजळासारखी दृश्य दिसतात आणि पाणी हातातून निसटत जातात. म्हणजेच आपल्या मनात येणारे वाईट विचार किंवा आपण जे दुसऱ्यांना सांगतो त्याप्रमाणे किंवा दुसरे आपल्याला सांगतात त्याप्रमाणे. पण ब्रह्मचारिणीच्या स्मरणाने संयम धरून तो वाट पुढे काढतो आणि तिसऱ्या वाटेवर चालू पडतो. तिसरा रस्ता हा अहंकाराचा डोंगर म्हणून ओळखला होता, जिथे स्वतःची सावलीच राक्षस बनून त्याच्यावर हल्ला करते. जसं की माणूस एखादी गोष्ट मिळवली की भारावून जातो. त्याच्या अहंकाराने तो इतरांचा प्रामाणिकपणा, विश्वास याला घात करतो. तसंच काहीसं. पण कात्यायनी देवीच्या आठवणीने आणि स्मरणाने तो आत्मशक्तीला जागवतो आणि सावलीला हरवतो. चौथा
आणि सगळ्यात कठीण रस्ता भेटतो तो म्हणजे भयाची गुहा, जिथे मृत्यूचे भय, किंचाळ्या, थंड वारे आणि भीतीदायक दृश्य त्याला गिळून टाकतात. जसं की माणसाच्या आयुष्यात भीती आणि भय, ज्यामुळे त्याचा पुढचा प्रवास नेहमी खडतर होतो, प्रयत्नांना तो आवर घालतो आणि तिथेच त्याचं भविष्य संकटात येतं. पण इथेही माणिक देवी कालीच्या रूपाला स्मरण करतो आणि तो निर्भय होतो आणि त्या गुहेतून बाहेर पडतो. या अडथळ्यांवर मात करत करत तो एका भूखंडावर पोचतो. तिथे एक दिव्य मंडप असतो, जिथे पुढे जाताच त्याला अष्टसिद्धी आणि नवसिद्धीने अलंकृत तेजस्वी असा प्रकाश दिसतो, जिथे सिंहासनावर सिद्धिदात्री देवी प्रकट होताना दिसते. तिच्या चारही हातात शंख, चक्र, गदा आणि पद्य असून तिच्या डोळ्यातून अपार करुणा आणि तेज प्रकट होत होतं. तेव्हा देवीला पाहून माणिक भारावतो, नतमस्तक होतो आणि देवीला म्हणतो, देवी सिद्धिदात्री, मला माफ कर. मी तुझ्या सिद्धीवरती शंका घेतली आणि इथपर्यंत पोहोचलो. पण खरंच तुम्हाला पाहून माझे मन प्रसन्न झाले. माझ्यातली क्रूरता, अहंकार सगळं मी त्यागून टाकतोय आत्ता ह्या क्षणी. देवी माणिकाला सांगते, सृष्टीची सुरुवात झाली तेव्हाही काही गोष्टी अशाच होत्या, पण माझ्या कृपेने मी सगळ्या नीट केल्या. सुरुवातीपासून तुला मी सांगते ते लक्ष देऊन ऐक, कारण की हीच कथा पुढे जाऊन भविष्यात लोकांचा उद्धार करणार आहे. सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची जबाबदारी देण्यात आली होती. पण ती जबाबदारी पार पडण्यासाठी, तसेच विष्णूला पालन आणि शिवाला संहार करायला जी अपरंपरार शक्ती हवी होती ती कुणाकडेच नव्हती. त्रिदेव एकत्र आले, ब्रह्मा, विष्णू, महेश, आणि त्यांनी त्यांचं सगळं सामर्थ्य एकवटून तपश्चर्या केली आणि अत्यंत असमर्थ झालेले तिन्ही देव त्यांनी देवीची उपासना करायला सुरुवात केली. आदिशक्तीची आराधना झाल्यावरती आदिशक्ती म्हणजेच पार्वती देवी म्हणजेच मी सिद्धिदात्री होऊन प्रकट झाले आणि त्रिदेवांना अष्टसिद्धी व नवसिद्धी प्रदान केल्या. अष्टसिद्धीचा अर्थ मी तुला आज सांगते, तो तू जगापर्यंत पोहोचव. पहिला अनिमा म्हणजे सूक्ष्मापासून होण्याची क्षमता. दुसरी म्हणजे महिमा, विशाल होण्याची क्षमता. तिसरा गरिमा, अत्यंत भारदस्त होण्याची क्षमता. चौथा लघिमा, अत्यंत हलके होण्याची क्षमता. पाचवा प्राप्ती, हवी ती वस्तू मिळवण्याची क्षमता. सहावं प्राकाम्य, इच्छापूर्तीची क्षमता. सातवं ईशित्व, अधिराज्य मिळवण्याची क्षमता. आणि आठवं वशित्व, सर्वांना वश करण्याची क्षमता. यासोबतच नवसिद्धी देखील दाखल झाल्या. त्यात आध्यात्मिक उन्नती, अद्भुत सामर्थ्य आणि योगसिद्धींचा सुद्धा समावेश आहे. आणि ह्याच रूपात मी प्रकट झाले. एकेकाळी भगवान शिवाने देखील सिद्धिदात्री देवीची कठोर तपश्चर्या केली, म्हणजेच माझी. आणि प्रसन्नतेने शिवाला मी अर्धनारीश्वर रूपात प्राप्त झाले. या स्वरूपात शिवाच्या एका अर्धांगात मी देवी स्वतः वास करते. याचा अर्थ असा की पुरुषत्व आणि स्त्रीतत्व, शिव आणि शक्ती हे दोन्हीही अविभाज्य आहेत. जेवढी पुरुषाला आपण या समाजात मान सन्मान देणार आहोत, तेवढाच सन्मान स्त्रीलाही द्यावा, ही त्याच्या मागची माझा उद्देश आहे. खरी सिद्धी म्हणजे चमत्कारिक शक्ती नव्हे, तर स्वतःच्या भीतीवर विजय मिळवणं, जे तू आज केलं माणिक. आणि अहंकारावर नियंत्रण ठेवणं आणि लोकांसाठी निस्वार्थ सेवा करणं, हीच खरी आत्मसिद्धी आहे. देवी माणिकाला आशीर्वाद देते आणि म्हणते की तू ही कथा लोकांपर्यंत पोहोचव, जेणेकरून त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आणि धैर्य जागृत होईल. माणिक गावात परततो. लोकांच्या गर्दीत सर्वजण त्याला प्रश्न विचारतात की त्याने काय पाहिलं, त्याने काय मिळवलं.
पण यावेळेस काही वेगळंच झालं. दरवेळेसप्रमाणे कुणाला आठवत नव्हतं असं काही झालं नाही. माणिकने सांगण्यास सुरुवात केली, पण तो फक्त हसून एक शब्द म्हणाला, सर्वात मोठी सिद्धी म्हणजे लोकांच्या हृदयात विश्वास निर्माण करणं, आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांचं अहंकार घालवणं. त्यानंतर त्या गावात दरवर्षी ही कथा सांगण्याची प्रथा सुरू झाली. लोक मंत्रमुग्ध होऊन ही कथा ऐकतात, थरार, उत्कंठा आणि श्रद्धेने भारवतात आणि शेवटी मंद आवाजात देवीची आरती सुरू होते. त्या आरतीच्या गोडव्यात कथा संपते, पण श्रोत्यांच्या अंतःकरणात एक चिरकाल टिकणारा संदेश उमटतो की सिद्धिदात्री देवी खरी सिद्धी म्हणजे बाहेरचा चमत्कार नाही, तर आपल्या मनातील अंधकार, आपला आत्मविश्वास, आपला अहंकारावर नियंत्रण, आपली निस्वार्थ सेवा ही आहे. सिद्धिदात्री ही देवी सर्व सिद्धींची दात्री आहे. 9व्या दिवशी तिची पूजा केली की भक्ताला धैर्य, यश, आध्यात्मिक उन्नती आणि आत्मज्ञान मिळते. नवरात्रीतल्या शेवटच्या दिवशी तिची उपासना केल्याने भक्ताचा संपूर्ण नवरात्र उपक्रम पूर्णत्वाला जातो. शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्यासारखे ती भक्तालाही आपापल्या जीवनातील कर्तव्य पार पाडण्यासाठी सामर्थ्य आणि धैर्य देते. अशी ही छान सिद्धिदात्री देवीची कथा आवडली असल्यास आणि सिद्धिदात्री देवीचा आशीर्वाद हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री सिद्धिदात्री माते, जय दुर्गा माते. मातेला एवढीच विनंती करेल आणि प्रार्थना करेल की सगळ्यांच्या आयुष्यात भरभरून दे आणि सगळ्यांचं आयुष्य सुखकर, धैर्यवान आणि प्रसन्न ठेव. तुमचे भक्तिमय रूपातले स्वामींचे, देवीचे कोणत्याही प्रकारचे अनुभव असतील आणि ते सगळ्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा असेल आणि भक्तिमय मार्गात साथ देण्याची इच्छा असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. मी ते सगळ्यांसोबत आणि आपल्या भक्ती परिवारात आणखीन लोक जोडतील याची इच्छा करते. श्री स्वामी समर्थ. जय दुर्गा माता.